काय करतंय सरकार, आणखीन काय ऍक्सिडेंट व्हायची कृपा करून वाट बघू नका. त्यानंतर काल होमी बाबा हॉस्पिटलमध्ये जे मटर्निटी होम आहे त्याच्यात काल मी गेले होते. बिल्डिंग तयार आहे पण इम्प्लिमेंटेशन नाही, याच्यात जातीने सरकारने लक्ष घालणं चाललेलं आहे. त्यानंतर खडकवासल्यामध्ये डॅम मध्ये त्यामध्ये वाढणारं प्रदूषण ह्याची दरवेळीच आम्ही आलो की ह्याच्यावर आम्ही मागणी करतो की ह्याच्यात लक्ष घाला. आणि हे इथे नाही, इरिगेशन डिपार्टमेंटलाही सांगितलेलं आहे, महाराष्ट्र सरकारला सांगितलंय, पीएमसी MMRDA सगळ्यांची अनेक वेळा आमचा पाठपुरावा सारखा चालू आहे. ते आणि त्याच्या आजूबाजूचा होणारा ट्रॅफिक, दर रविवारी पुणेकर हा खडकवासल्याला गेला तर 2-2 तास ट्रॅफिक मध्ये अडकत असतो. म्हणजे पाण्याची क्वालिटी पण आणि तिथल्या ट्रॅफिकचा, या दोन्हीचा विषय गांभीर्याने घ्यावा. त्यानंतर 32 गावाचा टॅक्स हा एक गमतीशीर विषय आहे. कारण लोकसभा आली तेव्हा टॅक्स माफ झाला, मग विधानसभा आली तेव्हा पण टॅक्स माफ झाला. आता परत तो टॅक्स इम्प्लिमेंट होणार असं सरकारकडून ऐकायला मिळतंय, वर्तमानपत्रात वाचायला मिळतंय. म्हणजे मग इलेक्शन आलं तर एक न्याय आणि इलेक्शन संपलं, हे लोक जिंकले की दुसरा न्याय. असं नाही चालत. हा देश कोणाच्या मनमानीने आणि इलेक्शनच्या मूडनी चालत नाही. हा देश संविधानाने चालतो, नियम कायद्याने चालतो. त्याच्यामुळे 32 गावांचा हा टॅक्सचा विषय हा आता कुठलीही सुविधा त्यांना दिलेली नाही, त्याच्यामुळे कसला टॅक्स हे सरकार घेते. त्यामुळे हे सगळे विषय आणि याचबरोबर आणि एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे सुरक्षितता. तुम्ही बघताय, रस्ता असू दे, रेल्वे असू दे किंवा विमान सेवा असू दे, हे सरकार सातत्याने म्हणत असते इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इम्प्रूव्ह करतो. मान्य करते मी, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झाले का तर झाले, रस्ते चांगले झाले, पण ऍक्सिडेंट्स वाढलेत का? हो वाढले. पुण्यामध्ये अतिशय छान टर्मिनल झालं, मलाही आनंद वाटला. जरी आमचं सरकार नसतं, विरोधात असलं तरी अच्छे को अच्छा बोल, इतका आनंद वाटला. टर्मिनल नवीन एक्सटेन्शन झालं आणि नंतर ते तुंबलं. म्हणजे इट वॉज शॉकिंग की एक नवीन कोरड टर्मिनल होतं आणि त्याच्यात इतकं पाणी येतं की ते सगळं टर्मिनलचा सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. असं कसं होतं? याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर रेल्वेचा ऍक्सिडेंट तुम्ही बघितलं परवा काय झालं. काल पडलेलं विमान, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सुधारता एकीकडे, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लाखो लोक जर जाणार असतील तर आत्मचिंतन आपण केलं पाहिजे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं आणि त्या सेफ्टी क्वालिटीचं, सुरक्षिततेचा विचार कोण घेणार आणि जबाबदारी कोण घेणार? या सगळ्याची जबाबदारी सरकारने कुठेतरी नैतिकता दाखवली पाहिजे. आणि सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम, विमान असू दे, रेल्वे असू दे किंवा रस्ता असू दे, ह्या सुरक्षिततेबद्दल